नवीन मॅच आपल्या समोर. नवीन मॅचचा पहिला चेंडू दिशाहीन. 11 फायटर पेजारी वर्सेस लोक 11. सामन्याला सुरू होत असताना गोलंदाजी पहिले षटक घेऊन प्रणय आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज सुरुवातीपासूनच आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज शिवम म्हात्रे यांच्याकडून मिळणार आहे. पाटील सॉरी शिवम पाटील यांच्याकडून मिळणार आहे प्रणय यासाठी गोलंदाजीसाठी. आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते 11 फायटर्स पेजारी मितेश आणि सुनील वाघमारे. मितेश ओ हो व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट. हा एक षटकार. हॅट्रिकची संधी आहे. 3 षटकार जरूर आलेत 2 लगातार आणि यावेळी सन्मान देत मात्र खेळून काढलेला आहे. कव्हरला ढकलून दिलाय जेंटल पुश मितेश कडून आणि त्याची स्माइलच सांगून जाते की किती एन्जॉय करते तो हा सामना. आणि हे आपली फलंदाजी. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकानंतर 21 धावसंख्या पाहायला मिळतोय धावफलकावर. बिनबाद 21 11 फायटर्स पेजारी. लेग साइडला राहा, ऑफ साइडला नका राहू, लेग साइडला राहा इकडे. इलेव्हन फायटर्स बेजारी या संघाच्या टोटल धावसंख्या झालेल्या आहेत एका षटकानंतर 21.
पहिले षटक खेळत असताना मितेशने वैयक्तिकपणे 5 चेंडूंचा सामना केलाय पहिल्या षटकात आणि 5 मध्ये 19 धावसंख्या उभारले आणि जबरदस्त 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सॉरी 3 षटकार. 3 षटकार आलेत मितेश कडून आणि शेवटची 1 रन घेतली ना स्ट्राईक बदलत असताना तेव्हा मात्र खूप मोठी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आलेली होती. कबड्डीच्या क्षेत्रामधला एक जबरदस्त रायडर म्हणून त्याची ओळख आहे आपल्या इकडे आपल्या परिसरात संपूर्ण रायगडात. आणि तोच खेळाडू मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसाच झंझावात, तसाच जोश, तशीच जिद्द सर्व काही घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि जबरदस्त फलंदाजी. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल, गोलंदाजीमध्ये सुद्धा परिवर्तन होत असताना पाहायला मिळतंय. ओमकार पाटील सुरुवात करेल एमआयडीसी एंडच्या दिशेकडून. राऊंड द विकेट उजव्या हाताने यावेळी स्वीप केलाय. धावा चोरून काढण्याचं तंत्र अर्थात स्वीप. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा एकेरी दुहेरी धावा जर बनवायची असेल स्वीप मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि अशाच पद्धतीचा फटका खेळला आणि इथे 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. टोटल बनताना पाहायला मिळते ती अर्थातच 22. 1.1 षटक. पहिले षटक काहीशा अंशी महागडं, काहीशा अंशीपेक्षा बराचसं महागडं. यावेळी हलकासा कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम यष्टीरक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळणार आणि इथे मात्र फलंदाज सुनील वाघमारे बॅक टू दी पॅव्हलियन. आहे तो रणजित 45 नंबरच्या जर्सीमध्ये. त्याच्या नावामध्ये रन आहेत आणि जीत पण आहे आणि जबरदस्त स्टंपिंगचा नजारा आपल्याला मात्र इथे पाहायला मिळेल. आणि आपल्या असोसिएशन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अतुलजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. व आता मात्र रणजित खूप खुश असेल. आता फक्त स्टंप पडताना पाहिजे आपल्याला. हो, यावेळी काय हातामध्ये चेंडू आलेला नाहीये, कोणत्याही प्रकारचा प्रयत्न सुद्धा नाहीये फलंदाजा की धावा घ्यायचं. पहिलं षटक इतकं पॉवरफुल आले त्यांच्या बाजूने की दुसऱ्या षटकाचा खेळ आपण आरामातरित्या एखादं कठीण षटक असेल, रिस्की षटक असेल, ते आरामात खेळून काढण्याचा मानस हा जरूर ठेवू शकतायत. टोटल 22 विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह करत असताना मागच्या दिशेला आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. फेकी करेपर्यंत 1 धाव आरामातरित्या पूर्ण केलाय. स्ट्रॅटेजी संपूर्णपणे पाहायला मिळतोय कारण की याचा साथीदार वाघमारे जी होते सुनील वाघमारे ते मात्र बाद झाले, ते आरामात खेळत होते. त्यानंतर कल्पेश तो सुद्धा स्ट्राईक रोटेट करून देतो मितेशसाठी आणि मितेश स्वीप करत असताना 1 धाव. क्षेत्ररक्षक धावत आलाय. केतन चांगलं क्षेत्ररक्षण केतनच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. टोटल धाव बनल्यात 24. 13.909 अशी सरासरी. 11 फायटर पेजार. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 ओमकार पाटील. 1 विकेट जरूर आले आणि शेवटचा चेंडूचा सामना. यावेळी मारायचा होता परंतु 1 धाव. पुन्हा एकदा 24 आणि 1 धावेने भर 25 धावसंख्या झाले. काय अप्रतिम षटक. पहिल्या षटकात मित्रांनो 21 धावा आल्या होत्या, एकही विकेट नाहीये. प्रणयचं षटक आणि तदनंतर ओमकार षटक घेऊन आला द्वितीय, त्यामध्ये धावा दिल्या 4, विकेट आहेत त्या 1. म्हणजे 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 12.50 ची सरासरी गाठलेली आहे 2 षटकांमध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये इतका काही दबाव या दोन्ही फलंदाजांवर घेतला. त्याच्यामुळे विकेट घेणं किती महत्वाचं असतं प्रत्येक सामन्यामध्ये. रोहित शर्माचं नेहमी टार्गेट हेच असतो. मी खूपदा त्याचं अनालिसिस करून बघितलंय स्ट्रॅटेजी. आपण तितके काही मोठे नाही अनालिसिस करण्यासारखं, परंतु खूपदा त्याची स्ट्रॅटेजी पाहायला मिळाले. धावा गेल्या तरी चालेल, फिल्डिंग जी आहे ती आक्रमक पद्धतीची ठेवायची आणि विकेट घ्यायची. आणि विकेट घेतल्यावर जो काही दबाव समोरच्या खेळाडूंवर येतो आणि त्याच्यात अजून विकेटवर विकेट, पैसो से पैसा बनताय, तसं विकेट घेतल्याने विकेट मिळत जाते आणि दबाव निर्माण होतो. ते मात्र क्रिकेटमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. 11 फायटर्स पेजारी. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. द्वितीय क्रमांकाचं षटक घेऊन येणार तृतीय अर्थात साहिल गुप्ता.
व्यासपीठ एंडच्या दिशेकडून साहिल रेडी होईल आणि समोर आहे तो कल्पेश. वाऱ्याचा फायदा कल्पेशला जरूर होणार. यावेळी वाऱ्याचा फायदा नाहीये, हा टायमिंग आहे आणि हा त्याचा टॅलेंट आहे. आणि हा आलाय गगनभेदी गगनचुंबी सीमारेषे पलीकडचा षटकार. 6. आता मात्र कल्पेश. यावेळी फिंगर रोल केले, वळण देण्याचा प्रयत्न, वळणारा बॉल अधिकच वळला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडला. अवांतर स्वरूपाने अवैध धाव, अवैध चेंडू आणि अवांतर स्वरूपातून एक धाव. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक धावायला लागणार आहे. इथे हाफ चान्स होता, फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. मोठा खेळाडू स्वतः सहजासहजी बाद होत नसतो, त्याला बाद करावं लागतं. आणि अशा वेळी जितका आपल्याला प्रयत्न करता येईल शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न मात्र करावा लागतो. तो थोडासा का होईना परंतु आखुडता प्रयत्न जरूर वाटला. 33 धावसंख्या झालेली आहे. 11 फायटर पेजारी सुस्थितीत पाहायला मिळतोय. धावसंख्येच्या बाबतीत म्हटलं तर 1 विकेट. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेतच. तराजू कधी या बाजूने तर तराजू कधी त्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. वजनदार संघ दोन्ही 18 नंबरच्या जर्सीमध्ये. साहिल वन्स अगेन रेडी टू बॉल. समोरच स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना सीमारेषा आणि व्यासपीठाला वंदन. हा चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांचा चौकार. ग्लोरियस फटकेबाजी चालू आहे मितेशच्या बॅट मधून. 8 चेंडू आणि 25 धावा, 1 चौकार, 3 षटकार, 312.50 चा ऍव्हरेज स्ट्राईक रेट. नेक्स्ट बॉल फास्ट होता, उंच, पुन्हा एकदा मिस टायमिंग. यावेळी ओ ओ ओ काय चालू आहे? क्षेत्ररक्षण कुठेतरी गळफटले. जॉन्टी रॉड्स कडून मला तर वाटतं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे यावेळी आपल्या क्षेत्ररक्षकांना, कारण की खूपच गचाळाचं क्षेत्ररक्षण. 2-3 झेल सुटल्या, थोडंसं क्षेत्ररक्षण चेंडू सोडण्यात आले आणि टोटल वाढताना दिसणार आहे. वाढते 38 1 विकेट नंतर. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा 2 चेंडूंचा खेळ समाप्त. मितेश मात्र खूप खुश असणार आहे. नेहमी या व्यक्तीला पाहावं तर त्याच्या चेहऱ्यावर सुंदर असे हास्य नेहमी असतं आणि आता तर परफॉर्मन्स चांगला होतोय, तर हास्याचा गोळा त्याच्या गालामध्ये निर्माण झाला असावा असं मला तर नक्कीच वाटतंय. 38 धावा, शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनीत, साहिल वन्स अगेन. इथे डेड बॉल असेल. यष्टीरक्षकाने मात्र थांबवलेले आहे. रणजित, आधीच बेल्स पडल्या होत्या. पहा, रणजित यांनी 200 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच अतुल पाटील यांच्या माध्यमातून जिंकलेले आहेत. आणि आता सुद्धा जर तुम्हाला अशाच प्रकारचे यष्टीरक्षण केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा कॅश प्राइज असणार आहे रणजितसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा टाकण्यात येईल. साहिल गुप्ता आहे आपलं षटक. 13 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले आहेत. यावेळी ऑफ साइडला खेळून काढत असताना आरामात जेंटल पुश, आडव्या बॅटने थोडासा, आणि हा सुद्धा 1 धाव. 39. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावर आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. मितेश वैयक्तिकपणे 9 चेंडूंचा सामना करत असताना 26 3 षटकार पहिल्याच षटकामध्ये पाहिलं आपण. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका मिड विकेट रिजन क्रॉस केल्यानंतर गेलेला आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे सुद्धा 1 धाव येणार आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर टोटल धावसंख्या झालेली आहे ती 40 वर 1 बाद. 3 षटक समाप्त. करंट रन रेट पाहिलं तर 13.33 च्या सरासरी गाठलेली आहे. दरम्यान होत आहे ड्रिंक्स ब्रेक. नेक्स्ट ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे मित्रांनो.
ड्रिंक्स ब्रेक नंतर नवीन गोलंदाज निवास आलेला आहे आणि मितेश पुन्हा एकदा. हो मितेश गॅप शोधून काढले मितेशने. धावून आलाय क्षेत्ररक्षक अडवलाय चेंडू. एकच धाव मिळेल पण प्रत्येक षटकाची सुरुवात जिथून सुरू होते तेव्हा पहिला चेंडू खेळण्यासाठी मितेश उभा असतो. आतापर्यंत टोटल 41 धावा. माझ्यासोबत गुणलेखकाची भूमिका अर्थातच हितेश पाटील आणि लोवेश यांच्या माध्यमातून होत आहे. फुलटॉस मारायचं होतं इथे हिट सुद्धा करायचं होतं. भरपूर प्रकरणं घडलीत एका चेंडूवर. फुलटॉस तो काही चांगल्या रीतीने मारू शकले नाही. डायरेक्ट हिट करायचा होता तो सुद्धा चांगल्या रीतीने मारू शकले नाही. क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावर भरपूरच भर द्यावे लागणार आहे श्लोक 11 या संघाला. आणि बीमरसाठी रिव्ह्यू असेल. कमरेच्या हाईटच्या वर आहे की नाही हे नक्की चेक केलं जाणार आहे आमच्या बॅकएंड टीमकडून. यूट्यूबचं आपल्याकडे साधन आहे टेक्नॉलॉजीचा वापर आणि तो चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळतोय. हे सर्व काही चित्रीकरण होत असतं ते आपण पुढील काळामध्ये कुठेही जा आणि कधीही पहा. आपल्याला आठवण आली या स्पर्धेची की आपण यूट्यूब ओपन करा आणि ही स्पर्धा सर्च मारा अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीग 2024 आणि तुम्हाला पर्व क्रमांक 5 चा संपूर्ण आढावा तिथे मिळू शकतो. या आठवणी आहेत या जपायच्या असतात. जुन्या काळातल्या आठवणी ते जुने फोटो असतात आपले कधी कधी फाटलेले कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट आणि या खूप गोष्टी असतात त्या मिळत नसतात. परंतु एखादी गोष्ट आपण जतन केली असते. प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये जुना फोटो असतो. कुठेतरी जुने अल्बम असतात लग्नाचे अल्बम दुसऱ्या गोष्टींचे अल्बम असतात. या आठवणी आहेत आणि टेक्नॉलॉजीने आपल्याला ही उपलब्धी करून दिलेली आहे की या गोष्टी आपण ठेवू शकतो. आणि हा मोठा फटका 1 बाउन्स घेऊन सीमारेषा बाहेर आणि हा येतोय जबरदस्त असा चौकार. 4 धावा. आणि इथे मात्र मितेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. जबरदस्त फलंदाजी करतोय. हसते हसते कट जाय रस्ते असं काही मला आता आठवायला लागले. मितेशची फलंदाजी पाहत असताना आरामात जेव्हा चान्स भेटेल तेव्हा मोठा फटका खेळतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला. अंगापासून दूर खेळवण्याचा मानस होता गोलंदाजाचा. चांगला चेंडू. 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. निवास पाटीलची गोलंदाजी. पहिला चेंडू 1 धाव तदनंतर 1 धाव आणि तदनंतर आलेला मितेश कडून चौकार. आणि हा चेंडू मात्र डॉट. 13चा खेळ करत असताना 13 चेंडूंचा मितेश 32 धावा 3 षटकार 2 चौकार अफलातून. यावेळी आवाजच सांगून देतोय की माझ्याकडे ताकद किती आहे आणि आवाजच सांगून जातोय की माझ्याकडे क्षमता किती आहे. हा घ्या पुन्हा एकदा 6 खडेकडे आणि हा जातोय सीमारेषा पलीकडे. 7 धावा. थँक्यू डीसी. आणि हा मात्र इथे संधी आहे. हुकले संधी आणि हा 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 डमडम डिगा डिगा चौकार. 4 धावा घ्या. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि पुन्हा एकदा धावसंख्या पाहतोय आपण. अब तक 56. 14ची सरासरी गाठण्यात यश मिळालेलं आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि मितेश पाटील येत असताना त्याच्यासाठी जोरदार नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं त्यांनी करून दाखवलं. 15 चेंडूचा सामना करत असताना त्यामध्ये 4 षटकार 3 चौकार आणि अशा टोटल 42 वैयक्तिक धावसंख्या. पार्टनरशिप 16 मध्ये 34. जबरदस्त. कल्पेशने सुद्धा 7 दिली. 7 चेंडूचा सामना करत असताना 11 धावा. आणि दुसऱ्या बाजूने आता श्लोक 11. चौक्याचं प्रत्युत्तर चौक्याने द्यायला हवं आणि षटकाराचं प्रत्युत्तर हे षटकाराने द्यायला हवं. आणि त्यासाठी हेच प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या समोर द्वितीय सत्रामध्ये येणार आहे फलंदाजी करण्यासाठी श्लोक 11. आणि त्यांची फलंदाजी आपण धावतं वर्णन ऐकूया आपण कल्पेश ठाकूर यांच्या वाणीतून.
असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पाचवा पर्व आणि दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा असं आलेल्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज पाहतोय तर आजच्या दिवसातील ही विनर अशी पहिली लढत आपण अनुभवतोय. दरम्यान नाणेफेकीचा कौल ओमकार यांनी श्लोक 11 संघासाठी जिंकला होता आणि त्याने मात्र इन्व्हाइट केलं होतं फायटर्स पेसारी या संघाला. प्रथमतः फलंदाजी करताना ते दिसले होते. 4 षटकांची ही लढत. अर्थातच पहिल्यांदा प्रणय सालवी यांनी पहिले षटक हाताळलं, 21 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात ओमकार यांना पाहिलं, 4 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या नावावरती केली. पुन्हा साहिल आले आणि 15 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकात निवास यांनी 16 धावा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने तब्बल धावफलकावरती धावा लागल्या. त्याची 56 आणि 57 धावांचं उद्दिष्ट आणि 57 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची पहिली जोडी मात्र मैदानात मार्गस्थान करत असताना मात्र आपण पाहतोय. त्या अर्थातच रणजित पाटील आणि प्रसाद राऊत अशी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. मी कल्पेशला थांबवतो. 2 मिनिटांसाठी आपण नाणेफेकीचा तोल घेणार आहोत. अर्थातच पाटील ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुनीत इलेव्हन. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला कर्णधार पाटील ब्रदर्सचा कर्णधार इथे आलेला आहे. आपल्या समोर समवेत आमच्यामध्ये सामील झालेला आहे. अर्थातच विनोद पाटील आणि सुनीत इलेव्हन. सुनीत इलेव्हन कर्णधार सनील कृपया यायचं आहे. आपण लवकरात लवकर या. विनोद पाटील आपल्या प्रतीक्षेत आहेत. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आणि त्याला भेटण्यासाठी जास्त उत्सुक आहे. आणि या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आमच्या इथे उपस्थित आहेत आदरणीय योगेशजी शेळके. सनील कृपया आपण लवकरात लवकर यायचं आहे, कारण की या सामन्याचं द्वितीय सत्र सुरू होत आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण नाणेफेक उडवून घ्यायची आहे. आणि दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल यावेळी 2-3दा मी टॉस साठी आलो आणि ज्यांनी मागितलं कॉल मागितला त्यांच्या विरोधात टॉस आला. यावेळी मात्र ज्यांनी कॉल मागितला त्यांच्या बाजूने टॉस आलेला पाहायला मिळाला. सुनीत इलेव्हन पांडवा देवी. सनील आहे. सनील, तुझा निर्णय काय असेल? सर्वप्रथम नवीन संघ, नवीन टीम आणि नवीन खेळाडू असणार आहेत समोरच्या संघासमोर, तर त्यांच्या विरोधात तुझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा बॉलरांवर विश्वास ठेवू. या आयोजनाबद्दल काय सांगशील? एपीएलचं आयोजन म्हटल्यावर प्रश्नच नाही. नक्कीच. आणि समोर आहे दादा, तुझी स्ट्रॅटेजी काय असेल सुनीत इलेव्हन संघाची? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि रात्री सुद्धा तू अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी येथे स्पर्धेच्या निमित्ताने होताच, तर बाहेरच्या ठिकाणी सुद्धा आपण आपला खेळ करत असतो. त्याच वेळेला आपल्या होम ग्राउंड असतो, तिथे एक वेगळेच ऋणानुबंध जोडलेले असतात. तर त्याबद्दल काय सांगशील? हे आपले स्वतःचे आयोजन आहे. आयोजन तर एक नंबर झालेलं आहे यावर्षी. नक्कीच. आणि हा सामना सुद्धा 1 नंबर होईल अशी मला तर आशा वाटते. दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा आहेत. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स OTU कल्पेश ठाकूर. षटकार येतोय. धावसंख्येत मात्र 6 आणि बदलाव मात्र पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 57 धावांचं उद्दिष्ट असताना 11 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र पाहतोय. 4 षटकांची लढत आहे मित्रांनो. आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये मात्र सडेतोड उत्तर देण्यासाठी मात्र हा संघ मात्र श्लोक 11 संघासाठी पहिली सलामीची विस्फोटक जोडी मात्र पाहतोय. रणजित पाटील आणि प्रसाद राऊत अशी सलामीची जोडी. परंतु मैदानामध्ये आग ओतणारी गोलंदाजी करणारा गोलंदाज अलिबाग तालुक्यातील वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज म्हणजे प्रमोद पाटील. काय फोगून चेंडू मात्र वेगवान, अतिशय वेगानं मात्र फेकलेला हात मात्र चेंडू पाहतोय. काल अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, 5 विकेट हॉल मात्र आपल्या नावावर केला होता. तेच प्रमोद पाटील आज मात्र आपल्या APL मध्ये देखील चांगली गोलंदाजी मात्र आता मात्र करताना दिसतात. तर त्यांच्या अगेन्स्ट एक षटकार आलाय रणजित त्यांच्या बॅट मधून. फुलटास ही चूक झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू डीजे. चेंडू द्यायचा आहे, चेंडूची पूर्तता करायची आहे. येतोय चेंडू, इथे मॅच बॉल येतोय. प्रमोद पाटील यांच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना रणजित यांच्या बॅट मधून निघालेला हा षटकार मात्र पाहतोय, कारण उद्दिष्ट फार मोठं आहे मित्रांनो. 57 धावांचं उद्दिष्ट, 4 षटकांची ही लढत असल्या कारणानं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच त्वेषानं मात्र फलंदाजी करत असताना रणजित पाटील. आणखी एक फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांना यश नाही आणि यश येत आहे इथे प्रमोद पाटील यांना. आणि शेवटचा चेंडूवर मात्र रणजित बॅक टू द डगआउट. मात्र रणजित पाटील माघारी परत येत. मोठा फटका मात्र वारंवार मारू शकले नाही, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार मात्र लिहिलेला नसतो. मोठा फटका मारण्याच्या नादात कधी कधी आपण देखील जायबंदी होत असतो आणि तेच जायबंदी झाले आणि मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आता पाहतोय ते अर्थातच रणजित पाटील यांना. परंतु चांगलं कार्य केलं. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि बनवायच्या आहेत त्या 13च्या सरासरीनं 39 धावा. नेक्स्ट बॅटर ओमकार. मैदानामध्ये आयकॉन खेळाडू मात्र आपण पाहू शकतोय, परंतु स्ट्राईक एंड वरती असणार आहे प्रसाद राऊत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज म्हणून पाहतोय ते प्रणित पाटील यांना पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील सुंदर गोलंदाजी मात्र केली होती पाटील फायटर्स 11 पेझारी या संघासाठी. पुन्हा एकदा तेच प्रणित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती शोधताना पाहू शकतोय आपण. कुपर एंड कडून गोलंदाजी करणार आहेत. पहिला चेंडू प्रसाद राऊत यांच्यासाठी आपण पाहणार आहोत. 4 षटकांची लढत आहे. प्रसाद यांच्यासाठी खराब चेंडू वेल टेक वेल जज. आपण पाहतोय डाऊन द लेग जाणारा हा चेंडू. मात्र कधी कधी अशा चेंडूवरती पंजा देखील मोजावा लागू शकतो, परंतु यावेळी जर पाहायला गेलात ना तर अबू शेख यांच्या माध्यमातून सुंदर चेंडू अडवला गेला आणि परिणामी कदाचित या बाईच्या धावा देखील रोखल्या असं बोलू शकतोय, कारण ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला होता, बराचसा बाहेर जाणारा लेग साईडच्या बाहेर जाणारा हा चेंडू मात्र प्रसाद राऊत यांच्यासाठी फेकला होता आणि त्या चेंडूवरती अबू शेख यांचं चांगलं यष्टीरक्षण मात्र पाहायला मिळालं. वाईट चेंडू, वाईटच्या मदतीने 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 19 धावा धावफलकावरती लागल्यानंतर मात्र आता समीकरण बदललं. 18 चेंडू आणि 38 धावा. यावेळी आउटसाइड ऑफ चा वाईट बॉल, अनादर वाईट बॉल. यावेळी बराचसा शरीरापासून दूर खेळण्यास मात्र परावृत्त केलं जाते. प्रसाद राऊत यांच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाज मात्र स्ट्रॅटेजी मात्र करत असतात, कारण प्रसाद राऊत यांच्या बॉडी लाईनवरती चेंडू टाकले तर मोठमोठे फटके मात्र आपण पाहत असतो आणि अशातच मात्र चेंडू मात्र बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रणित पाटील यांचा पाहतोय. नेक्स्ट बॉल प्रणित पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज. यावेळी ओव्हर दी कव्हर्स मात्र खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो सिव्हर कव्हर मध्ये. चेंडू फील करण्याचा प्रयत्न, डीप मधून प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलतील, होतील फेक, तोपर्यंत धाव मिळते ती 1. अर्थातच टीम स्लोकी लेवल संघासाठी 1 धावेने संघाची धावसंख्या वधारते ती 21च्या घरात. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहतोय त्या अर्थातच रणजित पाटील होते, ज्या रणजितच्या बॅट मधून मात्र 5 चेंडू मात्र फेस करत असताना 16 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तदनंतर मात्र ओमकार मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर मात्र पहिला चेंडू या मॅच मध्ये या इनिंग मध्ये खेळताना दिसतील अगेन्स्ट प्रणित पाटील. 17 चेंडू आणि 36 धावा आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे टीम अर्थातच स्ट्रोक 11 या संघाला. कट करण्याचा प्रयत्न, स्वीट साऊंड ऑफ दी बॉल आणि तदनंतर मात्र चेंडू जातोय ओव्हर द कव्हर्स फ्रंट लाईनच्या बाहेर येतोय. हा बेधुंद करणारा हा षटकार. सोळा चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये काय डोल्याचं पारणं फेडणारा हा परफेक्ट टायमिंग
इनसाइड आउटचा देखील फटका मात्र पाहायला मिळाला. तो ओमकार यांच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना मात्र चेंडूला मात्र सीमाच्या बाहेर मात्र पाठवलं आणि तदनंतर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदलाव मात्र करण्याचा प्रयत्न मात्र पाहायला जातोय. अर्थातच टीम फायटर्स 11 संघाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे क्रिकेटचा खेळ मात्र खेळत आहेत. आज सर्व असोसिएशन प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू 24 संघाच्या माध्यमातून खेळणारे खेळाडू आज मात्र 16 संघाच्या माध्यमातून एकत्रपणे बांधले गेलेत असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये. यावेळी बराचसा बाहेर टाकलेला चेंडू मात्र आपण पाहतोय. अर्थातच राजू पाटील सांगतात की हा चेंडू देखील वाईट चेंडू होता. ज्या पद्धतीने एकत्र येऊन खेळ करण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय. मित्रांनो, आयुष्यामध्ये एका वर्षामध्ये 10 मित्र बनवणं सोपं असतं, परंतु एकच मित्र 10 वर्ष टिकवून ठेवणं कठीण असतं. कारण वेळोवेळी आपले मित्र बदलत असतात, संधी बदलत असतात, मात्र त्याच मित्रांना त्याच मैत्रीला मात्र एकत्र आणण्याचं काम आज असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय आणि हे सर्व मित्र एकत्र येऊन आपल्या संघांसाठी मात्र खेळ करताना पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला कव्हरचा फटका मात्र आपण पाहतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये आपण क्षेत्ररक्षण करत असताना मात्र क्षेत्ररक्षण पाहिला. एक धाव मात्र आणखी स्कोर कार्डवरती ऍड झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 29 धावा. आता मात्र येणारी 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावांची आणखी गरज असणार आहे. मॅच बॅलन्स आहे, इथून एखाद दुसरा डॉट बॉल देखील येणं गरजेचं असणार आहे, परंतु एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र बदलून जाईल. जो स्कोर कार्ड 13-14च्या सरासरीने रिक्वायर्ड आहे तोच कदाचित 10 करावर देखील येऊ शकतोय. त्यासाठी मात्र सुंदर इनसाइड आउटचा फटका मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लाईनच्या मस्त कव्हर दस्तक देत प्रसाद राऊतेच्या बॅट मधून हा एपीएलचा दणदणीत षटकार. त्याच क्षेत्रामध्ये आतापर्यंत इनसाइड आउटचे 2 फटके. या अगोदरचा फटका आपण पाहिला होता तो ओमकार पाटील यांचा, आता पाहतोय प्रसाद राऊत यांचा. सुंदर फटकेबाजी आतापर्यंत पाहतोय या मॅच मध्ये. ही पर्वणी होती प्रसाद राऊत यांच्यासाठी, परंतु चेंडूला उंची जास्त, आता मात्र हवेचा झोक असल्या कारणानं लांबी मात्र मिळू शकली नाही. परिणामी आम्हाला देखील वाटलं की चेंडू मात्र डिस्टन्स क्लिअर करेल, परंतु त्या क्षेत्रामध्ये घेतलेला हा झेल आणि समते प्रसाद यांचा खेळ. तेरा चेंडू आणि 22 धावांची गरज. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला प्रसाद राऊत यांचा. चांगले प्रयत्न होते. काल देखील अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले होते. त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब मिळवला होता. आज देखील चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. शेवटचा चेंडू मिस टायमिंग शॉट आणि तदनंतर मात्र अबू शेख चेंडू खाली मेकिंग नो मिस्टेक. आणखी एक विकेटचं पतन मात्र पाहतोय. रोहित पाटील गोल्डन डकचा शिकार होत मात्र मैदानाच्या बाहेर. बारा चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज मात्र आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट मात्र रोहित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती श्लोक 11 संघासाठी.
तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात मात्र कल्पेश पाटील देहन मात्र गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅक वरती दिसणार आहेत. राईट आर्म वरती विकेट गोलंदाजी करताना दिसतील. या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचं हे षटक असणार आहे कल्पेश पाटील देहन यांचं टीम बाय 11 फायटर्स पिसारी या संघासाठी, कारण जिंकण्यासाठी गरज असणार आहे. आता 11च्या सरासरीनं 22 धावा बनवायच्या आहेत आणि मैदानामध्ये मात्र नवीन फलंदाज मात्र दाखल झाला आहे, तो अर्थात साहिल गुप्ता. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो ज्याच्या बॅटमध्ये मात्र पहिला चेंडू फेस करत असताना षटकार पाहायला मिळाला होता. तीच ओमकार पाटील मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय. 2 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कल्पेश पहिला चेंडू राईट मोर द विकेट. कल्पेश यांच्या अगेन्स्ट राईट डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय. लॉंग चेस होता आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अखेरीस चांगलं यश मात्र पाहतोय. तर रोशन यांचा चांगला प्रयत्न मात्र आहे. एफर्ट मात्र कल्पेशच्या रोशनच्या या क्षेत्ररक्षणासाठी मात्र टाळ्यांचा वर्षा मात्र पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र रोखल्या गेल्या. रोशन यांच्या माध्यमातून चांगला डायव्हिंग करत असताना मात्र चेंडू स्टॉप केला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उठले आणि चेंडू अडवला, मैदानात फेकला. 2 धावा. पुन्हा वेळा लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील का? आणि यावेळी मात्र प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून झालेली मात्र चूक मात्र पाहतोय. फक्त एकच धाव मात्र घेतली. चेंडू हवेत उडाल्यानंतर क्षेत्र फलंदाजांना मात्र 2 धावाचा कॉल देणं गरजेचं असतं, कारण जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावत नाही, झेल कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आपण आऊट नसतं. आपल्याला डबल धाव घेण्याची संधी असते. फंबल झाल्यानंतर लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण दुसरी धाव कंप्लीट करू शकतोय. परंतु ओमकार यांना वाटलं की हा झेल कंप्लीट केला जाईल, परंतु ओमकार यांच्या झेलच्या बाबतीत तसं झालं नाही. प्रमोद यांच्या हातामधून झेल निसटला गेला, परंतु तद्वर फक्त एकच धाव कंप्लीट केली आणि एक धाव कंप्लीट झाल्यानंतर 38 धावा धावफलकावरती पाहतोय. आता 10 चेंडू 19. यावेळी सध्या ऑफ स्टंप शफल झाले, रीड केलं जातंय, फलंदाजाला टॉस केलं जातंय, चेक केलं जातंय आणि ही टेस्ट मॅच पद्धतीने केलेली गोलंदाजी मात्र पाहतोय. जेवढा गोलंदाज फलंदाजापासून लांब दूरवर राहील तेवढा फलंदाजांना प्रयत्न जास्त करावा लागतोय. पुन्हा एकदा यावेळी इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न प्रमोद पाटील करतील, उचलतील, फेकतील. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना मात्र प्रयत्न मात्र चांगले पाहायला मिळाले, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव घेत असताना मात्र ओमकार यांना मात्र चेक केलं जाईल की ओमकार आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. थर्ड अंपायरचा कॉल दिला जातोय, परंतु तत्पूर्वी धावफलकावरती चांगली धावा आतापर्यंत पाहतोय. त्या अर्थातच 38 धावा या चेंडूवरती धावा आपण ऍड करणार आहोत डिसिजन आल्यानंतर. तोपर्यंत हा चेंडू कंप्लीट व्हायच्या अगोदर 38 धावा धावफलकावरती पाहत होते आणि 9 चेंडू आणि 19 धावांची गरज होती ही मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडूच्या अगोदर 38 धावा लागलेल्या आहेत. नॉट आउट. ओके, इट्स अ नॉट आउट, म्हणजे 2 धावा ऍड होतील. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्येत 2नी भर पडली. आता मात्र समीकरण बदल येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. साहिल गुप्ता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. कल्पेशाचं हे अत्यंत महत्वाचं षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी. यावेळी खराब चेंडू आणि त्यानंतर चूक झाली. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झालेली चूक. चांगला प्रयत्न गरज आहे अशा प्रयत्नांची, परंतु फिल्डिंग करत असताना पहिल्यांदा झालेल्या चुका आणि तदनंतर मात्र धावा मात्र खर्च होतील. 1+3 अशा 4 धावा वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती ऍड होतील. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. अभिषेक यांना चेंडूने बीट केला आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनला देखील चेंडूने बीट केला. चेंडू अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईन वरती अडवण्यात आला, परिणामी 4 धावा खर्च कराव्या लागल्या. आता मात्र चेंडू 8 आणि धावा 13. आठ चेंडू आणि 13. यावेळी फुलटॉसची ही पर्वणी मात्र स्वीकारली आणि ओमकार ठोकतोय APL षटकार. षटकार आलाय. 7 चेंडू 7 धावा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावींची गरज असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 6 धावा आपण पाहणार आहोत.
57 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तर 17च्या सरासरीनं आतापर्यंत 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची मित्रांनो एक शिकवण मात्र आपण आठवणीत ठेवली, कायम आठवणीत ठेवणं गरजेचं असणार आहे. जगामध्ये जर यशाचा मार्ग नसेल ना तर तो मी शोधेन, आणि जर मार्ग सापडलाच नाही तर तो मार्ग स्वतःसाठी मी निर्माण करेन. ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मात्र आयुष्यामध्ये आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. इथं मार्ग कठीण दिसत होता श्लोक 11 संघासाठी 57 धावा धावफलकावरती लागल्यानंतर मात्र ओमकार मैदानामध्ये खेळत असताना मात्र चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 2 षटकार ओमकार यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याच मदतीने ओमकाराच्या 6 चेंडूमध्ये 17 धावा पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने साहिल गुप्ता परंतु सलामीला आल्यानंतर चांगला स्टार्ट मात्र पाहायला मिळाला होता. तो रणजित यांच्या बॅट मधून मात्र आपल्या संघासाठी 16 धावा मात्र 5 चेंडूमध्ये तिथंच मात्र कुठेतरी प्लॅटफॉर्म सेट झाला होता. आणि तदनंतर मात्र पुढे मात्र येत असणाऱ्या फलंदाजांवर अडचणी मात्र कमी करण्याचा प्रयत्न रणजित पाटील यांनी मात्र केला होता. प्रसाद राऊत यांचा देखील चांगला एक षटकार मात्र आपण पाहिला होता, परंतु प्रसाद यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडले होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 51 धावा धावफलकावरती पाहतोय. अर्थातच प्रमोद पाटील यांना पहिलं षटक हाताळताना पाहिलं होतं. एक विकेट मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण जरूर पाहिली होती, परंतु 18 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रणित पाटील होती, 2 विकेट मात्र मिळवल्या, 17 धावा खर्च केल्या. आणि आता कल्पेश पाटील देहन यांच्या माध्यमातून 16 धावा खर्च केल्या. आणि अर्थातच या षटकामध्ये धावसंख्या पाहतोय ते अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 विकेटच्या मोबदल्यात 51 धावा धावफलकावरती पाहतोय. आता मात्र गरज असणार येणारी 6 चेंडू आणि 6 धावींची गरज असणार आहे. इथून प्रत्येक डॉट बॉलला मात्र आता महत्व असणार आहे. क्रिकेटमध्ये डॉट बॉलची किंमत काय असते ते आता समजून जाईल, आणि क्रिकेटमध्ये एका धावेची किंमत काय असते ते आज मात्र सकाळच्या मॅच मध्ये सचिन सालुंके प्रतिष्ठान या टीमला जाऊन विचारा मित्रांनो. एका धावेनं मात्र त्यांना मात्र या असोसिएशन प्रीमियर लीग मधून काढता पाय घ्यावा लागला. म्हणजे क्रिकेटमध्ये जेवढं महत्व षटकार चौकाराला आहे तेवढंच महत्व एका धावेला देखील आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाज सिद्धेश पाटील. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, झेल घेणं गरजेचं होतं. हाफ चान्स क्रिएट झाला होता, झेल सुटला आणि चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी शेवकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीने नो चेंडू येतोय आणि मॅच विन केली जातोय. या फटक्यानं ओमकार यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ मात्र पाहायला मिळाला, परंतु झालेल्या चुका मात्र कुठेतरी आणखी सुधाराव्या लागतील, कारण आणखी एक चान्स मात्र खऱ्या अर्थानं फायटर्स 11 पेजारी या संघासाठी असणार आहे. कारण विनर ही लढत असल्या कारण बिग स्टेकच्या मॅचेस मध्ये आपल्याला मात्र आणखी एक चान्स मिळू शकतोय. आणि या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा पाहतोय लागोपाठच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब मात्र ज्यांना जातोय करायचा